आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे 2 ऑक्टोबर 2024. आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या कडसह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. सर्व शेतकऱ्याला सांगितलं की म्हणजे सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, पुणेपर्यंत, त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, पुसद, यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकासह भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण सर्व शेतकऱ्याला सांगत होते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे 2, उद्या 3 ते 7 मध्ये उद्या 3, 4, 5, 6, 7 ऑक्टोबर पर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्यातला हा पाऊस सांगायचं झालं तर इकडे नाशिक जिल्हा, इकडे संभाजीनगर, इकडे जळगाव, त्याच्यानंतर हे जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, इकडे मुदखेड, मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, इकडे नगर, पुणे, संगमनेर, श्रीरामपूर, शेगाव या भागामध्ये 7 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे.